हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे घरात पूजा करायची आहे आणि हे घराच्या साईडला 2 जास्वंदीची फुलं आले होते, तर तेच तोडून घेत आहे मी पूजा करण्यासाठी. पावसाळा सुरू आहे, तर दर दिवसाला 2 ते 3 असे जास्वंदाची फुलं येतच असतात. तर आजही हे 2 फुलं आले होते, तर हेच 2 फुलं यूज करून पूजा करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही रेसिपीज आणि आषाढी एकादशीचं महत्त्व एक्सप्लेन करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पूजाला स्टार्ट करण्याच्या आधी सर्वात आधी सर्व घर स्वच्छ क्लीन करून घेतलं. त्यानंतर दरवाजाच्या इथे थोडीशी रांगोळी काढून घेतली. दोन्ही साईडला फक्त स्वस्तिक काढून घेतलं, दॅट्स इट. जास्त काही रांगोळी काढली नाही, कारण येता जाता पुसूनच जाते. त्यामुळे दोन्ही कोपऱ्याला फक्त रांगोळी काढून घेतली. तर आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी होय. यालाच देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी असंही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि पुढील 4 महिने विश्रांती घेतात आणि याच काळाला चातुर्मास असंही म्हणतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि या काळात साधू संत एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या, व्रतवैकल्य आणि हरिनाम करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून पायी चालत आलेले जे लाखो वारकरी आहेत, त्यांची जी दिंडी आहे ती आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. तर याला आषाढी एकादशी असं म्हणतात आणि या दिवशी उपवास करून विठ्ठलाची किंवा विष्णूची आराधना केल्याने मन आणि शरीराची शुद्धी होते, तसेच आध्यात्मिक शांतता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर उपवास असल्यामुळे आज काही रेसिपीज केल्या आहेत. उपवासाच्या सगळ्या आहेत. तर आजच्या दिवशी धान्य खाल्लं जात नाही, म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी असं काहीच खाल्लं जात नाही. जे काही उपवासाचे पदार्थ असतात तेच खाल्ले जातात. तर सर्वात आधी इथे सिंपल अशी रेसिपी बघूया, ती म्हणजे रताळे. रताळे इथे मम्मीने शिजवत ठेवलेले आहेत. तर स्वच्छ असे रताळे धुवून घेतले. मोठे रताळे असतील तर 2 काप केले त्याचे आणि 1 चमचा ऑइल घेतलं आणि फक्त वाफवून घेतलेले आहेत हे रताळे. 10 ते 15 मिनटामध्ये रताळे वाफवून होतात. एकदम सिंपल इझी अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. चवीला गोड असे लागतात, तर नक्की ट्राय करा. आणि साईडला बटाटे उकडत ठेवलेले आहेत, कारण त्याचे आपल्याला डोसे करायचे आहेत आणि त्याचबरोबर बटाट्याची चटणीही करायची आहे. तर त्यासाठी एकत्रच बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि साईडला मी इथे 4 ते 5 असे बटाटे साईडला काढले आणि त्याचे साल आहेत ते सगळं काढून घेतले आणि ते मिक्सरला वाटून घेणार आहे. बारीक अशी फाईन पेस्ट करून घेणार आहे, स्लरी टाईप. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साबुदाणा आणि मिरचीचं जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये हे बटाटे उकडलेली पेस्ट ॲड करायची आहे. तर साबुदाणा रात्रभर भिजवत ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट केलेली आहे आणि थोडंसं तिखट म्हणून त्यात 5 ते 6 मिरच्याही ॲड केल्या. तर असे 3 इन्ग्रेडियंट्स यूज करून आपण डोसा करणार आहोत. तर सगळं मिक्स झाल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि थोड्याच वेळाने डोसा आपण तयार करणार आहोत. तोपर्यंत हे बॅटर थोडंसं सेट करण्यासाठी आपण अर्धा 1 तास साईडला ठेवून देऊयात. बटाटा ॲड केल्यामुळे थोडासा चिकटपणा येतो डोशाला आणि चांगला असा कुरकुरीत डोसा तयार होतो. त्यामुळे बटाटा, साबुदाणा आणि मिरची, मीठ असे 4 इन्ग्रेडियंट्स यूज करून तुम्ही हा मस्त कुरकुरीत असा उपवासाचा डोसा तयार करू शकता. तर आता इथे साईडला ठेवलं बॅटर आणि थोडा वेळ होता, त्यामुळे मग मी इथे पूजा करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळी जे फुलं तोडले होते तेच मग मी इथे यूज करत आहे. व्यवस्थित अशी सगळी चांगली स्वच्छ देव वगैरे पुसून स्वच्छ सगळं क्लीन करून इथे पूजा करून घेतली आहे. तर प्रत्येक सणाला आणि प्रत्येक फेस्टिवलला काही महत्त्वाचा दिवस असेल तेव्हा मम्मी अशीच पूजा करते. तर एव्हरी फ्रायडे तर होतच असते आमच्या घरी अशी पूजा, पण काही सण असेल तर हमखास अशी पूजा केलीच जाते. तर आज प्रसादही दाखवणार आहे, म्हणजे जे काही उपवासाचं केलेलं आहे त्याची थाळी तयार करणार आहे आणि तीच प्रसाद म्हणून इथे ठेवणार आहे. तर एंड ऑफ द व्हिडिओ तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आता इथे 10 ते 15 मिनटं झाले होते रताळे वाफवायला ठेवून. तर रताळे आपण आता इथे काढून घेणार आहोत आणि त्यानंतर कढईमध्ये अजून 1 चमचा तेल ॲड करून बटाट्याची चटणी तयार करून घेणार आहोत. तर बटाटे मगाशी दाखवल्याप्रमाणे उकडून घेतले होते.
साधा सिंपल मिरची वाटून घेतली आणि तीच फोडणीमध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतर उकडलेला बटाटा कुस्करून टाकणार आहे. एवढी साधी सिंपल बटाट्याची रेसिपी आहे उपवासाची, तर तुम्हीही ट्राय करा. बटाटा थोडासा चवीला गोड असतो, त्यामुळे मम्मीने जरा जास्तच इथे मिरच्या टाकल्या आणि मीठ टाकून बटाटा टाकून ही बटाट्याची भाजी तयार करून घेतली. छान अशी झणझणीत बटाट्याची चटणी तयार झाली होती. आता चटणी तयार झालेली आहे. आता आपलं डोस्याचं जे बॅटर होतं तेही सेट झालेलं आहे चांगलं. थोडंसं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून आता इथे डोसा तयार करणार आहोत. तर हा असा तवा आहे आमच्याकडे, तर चांगला असा धुवून घेतला, पुसून घेतला. त्यानंतर 1-2 ड्रॉप असे तेलाचे टाकले आणि त्यावर साईडने आधी सगळं बॅटर पसरवून घेतलं आणि नंतर एंडला सेंटरला बॅटर टाकलं, कारण सेंटरला चांगला तवा तापलेला असतो, त्यामुळे सेंटरला बॅटर लास्टला टाकायचं. तर अशा प्रकारे हा कुरकुरीत डोसाही तयार होतो. आता डोशासोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी इनफ आहे, पण डोसा आहे तर थोडीशी बटाट्याची आमटीही केलेली आहे. तर आमटीची रेसिपी तुम्हाला सांगितलेलीच आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतले, चांगली पेस्ट केली त्याची आणि तेलामध्ये बटाटा टाकून मिरची टाकून फोडणी दिली आणि नंतर ही शेंगदाण्याची जी पेस्ट केली होती ती पेस्ट ॲड केली आणि छान अशी शेंगदाण्याची आमटीही तयार केलेली आहे. तर डोस्यासोबत खायला बटाट्याची चटणी आणि आमटी दोन्ही पदार्थ रेडी झालेले आहेत. आणि काही पदार्थ आम्ही बाहेरूनही आणली होती, जसं की चिप्स, वेफर, केळी, साबुदाण्याचे पापड असं सगळं काही आणलं होतं. तर अशा प्रकारे सर्व ही थाळी आमची तयार झालेली आहे. थाळी कशी दिसते एंड ऑफ द व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. डोसा हा गरम गरम खायलाच चांगला लागतो, त्यामुळे जसे डोसे होतील तसं सगळ्यात आधी ताट करून घेतलं देवासाठी आणि त्यानंतर 2-2, 3-3 डोसे तयार झाल्यानंतर एक करून सगळेजण जेवून घेत होते, कारण डोसा हा गरम खायलाच छान लागतो. आणि थोडा वेळ जरी डोसा तसाच ठेवला तर ते डोसे एकमेकाला चिटकत होते, म्हणजे जास्त जर कुरकुरीत नाही केला ना तर डोसा एकमेकांना चिटकवत होता. त्यामुळे जसं तयार होतील डोसे तसे पटपट सगळ्यांनी खाऊन घेतले. सर्वात आधी इथे ताट तयार करून घेतलं आणि तेच ताट देवापुढे आता प्रसाद म्हणून ठेवत आहे. तुम्ही ताट बघू शकता. ताटामध्ये मी केळी, भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर खजूर, शेंगदाण्याची आमटी, राजगिराचा लाडू, डोसा आणि चटणी, चिप्स, रताळे असं सगळं काही व्यवस्थित सेट करून ठेवलं आहे. मला थाळी करायला खूप आवडते आणि असं थाळीमधलंच जेवण मला जेवायला आवडतं. सो मी देवापुढेही अशीच थाळी तयार केली, देवालाही असाच प्रसाद दाखवला. तर तुम्हाला आजची पूजा आणि आजची थाळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर डोस्याची रेसिपी, शेंगदाण्याची आमटीची रेसिपी, बटाट्याची रेसिपी एकदम डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करता नाही आली, बिकॉज ऑफ खूप पटपट सगळं काही आवरायचं होतं त्यामुळे. पण जर तुम्हाला एखादी रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर कमेंट करा, मी तुमच्यासोबत ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर आत्तापर्यंत जे काही दाखवलं ते सगळं दुपारचा मेनू होता. आता संध्याकाळी साधं सिंपलच जेवण करायचं होतं, कारण खूप हेवी झालं होतं दुपारी जेवण. त्यामुळे जे फक्त बारीक साबुदाणा असतो त्याचीच खिचडी तयार करायची होती. मी फर्स्ट टाईम या साबुदाण्याची खिचडी तयार करत आहे. तर कशी तयार करूया ही तुमच्यासोबत रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर करत आहे, कारण संध्याकाळची वेळ होती आणि जास्त काही काम नव्हतं, जास्त काही रेसिपीज तयार करायच्या नव्हत्या. जे काही होतं ते दुपारचं सगळं अवेलेबल होतं, फक्त खिचडी रिमेनिंग होती. तर तीच तुमच्यासोबत आता मी डिटेलमध्ये शेअर करत आहे. सर्वात आधी इथे 4 जणांना पुरेल एवढी साबुदाणा घेतला आहे, तेवढीचीच खिचडी तयार करायची आहे. तर तेवढा साबुदाणा घेतला, स्वच्छ असा निवडून घेतला. साबुदाणा निवडण्यासाठी मेन टास्क म्हणजे साबुदाण्यामध्ये जे व्हाईट कलरचे खडे असतात, काचा असतात, त्या नीट काढल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर कचकच लागू शकते आणि ते दिसूनही येत नाही, बिकॉज ऑफ द व्हाईट साबुदाणा असतो आणि ते खडेही व्हाईटच असतात. त्यामुळे तर स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. छान जे व्हाईट कलरचं पाणी आहे ते सगळं निघेपर्यंत
साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. धुवून घेतल्यानंतर हा साबुदाणा इथे 2 ते 2.5 तास चांगला भिजत ठेवला. एकदम एक बोट वरती येईल एवढं पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे साबुदाण्यामध्ये आणि भिजवत ठेवायचं आहे 2.5 तासापर्यंत जास्तीत जास्त. हा साबुदाणा साईजने छोटा आहे त्यामुळे 2 ते 2.5 तास इनफ होतात यासाठी. जर साबुदाणा मोठा असेल ना तर रात्रभर भिजत ठेवायचा, कारण रात्रभर भिजवलं तर छान सुटसुटीत आणि मोकळा असा साबुदाणा तयार होतो. इथे हा छोटाच साबुदाणा यूज केला आहे तर 2-2.5 तास इनफ होतात. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, बटाटा कापून टाकला आणि त्यानंतर मिरचीही टाकली. चांगलं असं शिजू दिलं बटाटा आणि मिरची. त्यानंतर हा जो भिजवलेला साबुदाणा होता त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याची पेस्ट ॲड केली. चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि चांगला असा फुल गॅसवर हा परतवून घेतला साबुदाणा. फुल गॅस करून फर्स्ट परतवून घ्यायचा आहे. चांगला एक जीव झाल्यानंतर सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि त्यानंतर चांगला बारीक गॅसवर शिजवून द्यायचा आहे. आणि जेव्हा हा साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतो तेव्हा हा साबुदाणा शिजला असं समजायचं. तर अशा प्रकारे ही साबुदाण्याची खिचडीची रेसिपी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो आषाढीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.